बऱ्याचदा आपण म्हणतो की 120-130 किलो कुठेतरी त्यांना लाईफस्टाईलचं काहीतरी इश्यू आहेच की ते पाळत नाही आहेत म्हणून झालेत. मग व्हॉट इज द चान्स की परत दे विल डू द सेम लाईफस्टाईल? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. परत लाईफस्टाईल कसं आहे ना, आपण कसं होतं, साधारण ऑपरेशन झाल्यापासून 2 वर्षापर्यंत सगळे मस्त मेंटेन करतात. 3 ते 5 वर्षामध्ये थोडे काही जे जवळजवळ 25 ते 30% लोक ना थोडे विवरी होतात, असं थोडंसं माहीत, आणि ते Loose. फॉलोअप सोडतात. फॉलोअप सुटला की ते बाहेर काहीतरी चोऱ्यामाऱ्या करायला लागतात. अगदी चोऱ्या माऱ्या करायला लागतात, कारण दे हॅव ऑलरेडी लर्न टू चीट द सर्जरी. आज माझ्याकडे येणारे 5 ते 10 ते 15 वर्ष जुने ऑपरेशन केलेली लोक, त्यांना जर मी सांगितलं तुम्हाला मी एक ग्लास पाणी देतो, तो तुम्ही पटकन पिऊन दाखवा, आजही नाही पिऊ शकत. 10 वर्ष होऊन सर्जरी झालेत पण वेट रिगेन झालं आहे. त्याचा अर्थ सर्जरी काम चालू आहे, रिस्ट्रिक्शन चालू आहे, पण दे हॅव लर्न टू चीट द सर्जरी. मग ते नॉन न्यूट्रिशियस, पिझ्झा, हाय कॅलरीड लिक्विड डाएट, कोल्ड्रिंक्स. हाय कॅल लिक्विड डाएट. कारण आम्ही कसं केलेलं असतं, या सर्जरीमध्ये आपण सॉलिड्स रिस्ट्रिक्ट करतो, लिक्विड्स नाही. इवन पोस्ट सर्जरी 5व्या दिवशी हे पेशंट 3 ते 5 लिटर लिक्विड्स घेऊ शकतात. नॉट ॲट अ टाइम. नो स्पेस, हां. नॉट ॲट अ टाईम. पण त्यांची लिक्विड घेण्याची कॅपॅसिटी आहे ती तेवढी आपल्या प्री ऑपरेटिव्ह कपॅसिटीसारखी असते, पण स्लोली. आता ही मंडळींना आम्ही 5 वर्षानंतर किंवा 10 वर्षानंतर त्यांना मी सांगितलं 1 ग्लास पूर्ण एकदम प्या, नाही पिऊ शकत. अँड दॅट टेल्स अस ही ऑपरेशन फेलियर नाही आहे, हे तुमचे लाईफस्टाईल फेलियर आहे. मग एखाद्याने पाळलं नाही तर, म्हणजे तुमच्या बघण्यात अशी एखादी केस आली का की ही वेंट बॅक टू हिज ओरिजिनल वेट? नाही, खूप आल्या, पण नॉट गॉन बॅक टू ओरिजिनल. पण जवळजवळ 30 ते 50% वेट रिगेन होऊ शकतं. आता अशा पेशंटना आम्ही रिव्हिजन सर्जरी करतो. आता काय झालं आहे ना, की प्रत्येक सर्जरी, मग ती तुम्ही बॅरियाट्रिक सर्जरी घ्या, तुम्ही हार्ट सर्जरी घ्या, तुम्ही जॉईंट रिप्लेसमेंट, नी जॉईंट रिप्लेसमेंटसारख्या सर्जरीज घ्या, प्रत्येक सर्जरीला एक पोस्ट ऑप ॲडवाईस असतो, तो त्या व्यक्तीने पाळायचा असतो. आता हार्ट ज्यांची सर्जरी झाली आहे त्यांनी स्ट्रेस घेऊ नये, त्यांनी तंबाखू खाऊ नये, त्यांनी डायबिटीस कंट्रोल ठेवावा, त्यांनी ओबेसिटी कंट्रोल ठेवावे, हे प्रत्येक डॉक्टर सांगतो. जी लोक ऐकतात त्यांची सर्जरी वर्षानुवर्ष चालते, जी लोक नाही ऐकत. सेम विथ नी सर्जरीज. त्यांना सांगितलं जातं तुम्ही जेव्हा नी सर्जरी द्याल तुमचं वजन कंट्रोलमध्ये ठेवा, तुमचे काही जे एक्सरसाइजेस आहेत ते करा. जे करत नाही त्यांना रिव्हिजन सर्जरी येते. म्हणजे हार्ट सर्जरीज घ्या, जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीज घ्या किंवा बॅरियाट्रिक सर्जरीज घ्या. अँड मेनी तुम्ही जर पोस्ट ऑफ जर ॲडवाइसेस पाळले नाहीत तर तुमचं वजन वाढू शकतं, पण तरी घाबरू नका. त्याच्यावर रिव्हिजन सर्जरीज आहेत सगळ्या. जसं हार्टमध्ये पण रिव्हिजन सर्जरीज आहे, जॉईंटमध्ये रिव्हिजन सर्जरीज, तसं बॅरियाट्रिकमध्ये पण रिव्हिजन सर्जरीज आहे. आम्ही वेगळ्या टाईपची दुसरी सर्जरी त्यांना करून देतो आहे. आणि बिलीव मी, आजकाल आता 25 वर्षाच्या माझ्या प्रॅक्टिसनंतर आजकाल माझा मोठा हिस्सा हा रिव्हिजन सर्जरी करण्यात जातो. म्हणजे परत ते कापलेलं स्टमक आहे ते मोठं होऊ शकतं का? ते थोडंसं मोठं होतं आणि ते आम्हाला एक्सपेक्टेड असतं की तेवढं मोठं व्हायलाच पाहिजे, कारण पूर्ण आयुष्यभर आम्ही लिक्विड डाएटवर ठेवू शकत नाही. वी वॉन्ट पेशंट टू गो बॅक टू देअर नॉर्मल लाईफस्टाईल. म्हणजे पोळी भाजी, वरण भात, काही जे कोशिंबीर, हे सगळं खाता आलं पाहिजे, पण एक प्रॉपर प्रमाणामध्ये. हे आम्ही बघत असतो की एक साधारण 4 ते 6 महिन्यामध्ये पेशंट विल गो बॅक टू दिस नॉर्मल इटिंग लाईफस्टाईल. तर पण त्याच्याही पलीकडे जाऊन जर त्या लोकांनी काही पाळले नाही ॲडवाइजेस तर मग त्यांना रिव्हिजन. एक मानसिकता होते ना की चला आता माझं वजन कमी झालं, आता मी थोडंसं हे खाऊ शकतो, मी थोडंसं ते खाऊ शकतो. हो हो हो, असं असतं. आता बऱ्याच जणांना काय वाटतं
माझ्याकडे एक पेशंट होता ब्रिच कँडी हॉस्पिटलमध्ये. तो ना असा बसला ना की त्याचं पोट एवढं होतं आणि त्या पोटावर तो प्लेट ठेवून जेवायचा. ही त्याची रुटीन लाईफस्टाईल होती. म्हणजे त्याची बायको म्हणायची, सर हे यांना डायनिंग टेबलावर नेहमी सांगते ते बसतच नाहीत जेवायला डायनिंग टेबलला. त्यांना कोण जाणे, त्यांना ना असं बेडवर बसायचं, पुढे टी व्ही लावायचा आणि इथे प्लेट घेऊन जेवायचं. ती व्यक्ती मला तिसऱ्या दिवशी जेव्हा घरी चालली होती ऑपरेशननंतर, मला विचारतं, सर बिर्याणी केव्हा खाऊ? अरे म्हटलं, तुला एवढं सगळं सांगितलं तर सगळ्यावर पाणी फिरलंस तू, की तुझं पोस्ट ऑप डाएट प्रोटोकॉल कसं असणार. आम्ही पोस्ट ऑप कसं असतं, जसं लहान बाळ पहिले लिक्विड डाएटवर असतं, मग सेमाय लिक्विड, सेमाय सॉलिड अँड देन सॉलिड्स. तर सर्व विसरला. पहिले म्हणतो मला बिर्याणी खायची खावीशी वाटते. तर म्हणजे अशी पण मंडळी असतात की जे पण याच्यामध्ये मला कॉन्फिडन्स होता, कारण त्याचं जे ग्रेलिन जे सिक्रेट व्हायचं आधी, ते अजूनही सिक्रेट म्हणजे जे काही आहे ते त्यांच्या शरीरामध्ये फिरतं आहे, ते त्याला भूक देतं आहे. पण नवीन नाही, पण ते कसं आहे ना, नवीन ग्रेलिन आता बंद झालं आहे ऑपरेशननंतर. त्यामुळे आता जो ग्रेलिनचा जो स्टॉक आहे जो फिरतो आहे शरीरात, तो त्याला तात्पुरती भूक देणार. साधारण 15-20 दिवस ते 1 महिना मॅक्सिमम त्यांना तसं भूक राहू शकते. पण नवीन ग्रेलिन बंद झाल्यामुळे पुढचा स्टॉक संपला की त्यांची भूक खाली उतरते. त्यामुळे साधारण महिन्यानंतर वगैरे ही मंडळी, डॉक्टर मला जेवासंच नाही वाटत. जो माणूस फक्त जेवणावर जगत असतो तो आम्हाला सांगतो, डॉक्टर मला जेवासंच नाही वाटत. जी मंडळी, आणि सेम थिंग दॅट हॅपन्स विथ अल्कोहॉल. म्हणजे जी मंडळी ऑपरेशनच्या आधी दारूच्या आहारी असतात, आम्ही त्यांच्यावरही करतो, पण त्यांना थोडंसं सायकोलॉजिकल ट्रेनिंग दिल्यावर, ती मंडळी पोस्ट ऑपरेटिव्हली, माझ्याकडे असे खूप सारे उदाहरण आहेत की वर्षभर नाही पाहिले आणि 1 वर्ष झालं ऑपरेशनचं, की मला फोन करून विचार, डॉक मी प्यायलो नाही, एक वाईन घेऊ. म्हणजे असे पण विचारणार आहेत. आणि हे सगळं अमेझिंग असतं. तुम्हाला दुसरं पण इम्पॉर्टंट सांगतो की ऑपरेशनची डेट खूप सारे माझे पेशंट ॲज अ सेकंड बर्थडे म्हणून साजरा करतात. एक ओरिजिनल बर्थडे आहे, पण ऑपरेशनची डेट ही दुसरं त्यांचा वाढदिवस साजरा करतात. लाईफ ट्रान्सफॉर्म होतं ना. एक्झॅक्टली. हे मोटिवेटेड पेशंट आहेत ना, हे सारे सगळं करतात. पण याच्यामुळे त्याचं अल्कोहोलचं पण ती त्यांची जी भूक असते ती पण जाते. ॲडिक्शन, जे ॲडिक्टेड असतात ते पण जातं. फक्त मी खूप जणांना, म्हणजे मी अल्कोहोल नंतर असं ॲज अ सोशल ड्रिंक किंवा सेलिब्रेशन ड्रिंक म्हणून अलाव करतो माझ्या पोस्ट बॅरियाट्रिक पेशंटमध्ये. पण तंबाखू नाही. तंबाखू कुठल्याही फॉर्ममध्ये नाही. ना सिगरेट, ना वेपिंग, ना तंबाखू खाणारी जी लोक असतात वगैरे. कारण तंबाखू ऑलवेज किल्स. अल्कोहोल माईट रिलॅक्स युअर बॉडी, रिलॅक्स युअर माइंड थोड्या प्रमाणात, पण तंबाखू बिग नो. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.